काय कधी कधी तुम्हाला सुद्धा सकाळच्या घाईघाईमध्ये अंडे उकडा मग अंड्याची भाजी करा कंटाळा येतो? तर चला मग आज आपण सकाळच्या घाईमध्ये असो की कोणी पाहुणे आल्यावर झटपट तयार होणारी अंड्याची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. झटपट तयार होणारी अंड्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून डाळ व किंवा काही ठिकाणी यांना फुटाण्याची डाळ असे सुद्धा म्हटले जाते. आता आपण हे दोन्हीही चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. 1 मिनिटानंतर आता आपले धने व डाळ व चांगल्या प्रकारे भाजले गेले आहेत. आता आपण हे सर्व कढईमधून काढून घेऊ. आता आपण त्याच कढईमध्ये पाववाटी खोबऱ्याचे काप टाकून घेणार आहोत. आता आपण या खोबऱ्याच्या कापांना सुद्धा छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या खोबऱ्याला सुद्धा छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण हे खोबरं कढईमधून काढून घेऊ. आता इथे मी त्याच कढईमध्ये 1 टीस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकून घेऊ. आता आपण अजून 1 मिनिट हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. एक मिनिट हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण हे सर्व कढईमधून काढून घेऊ. आता आपण सर्व भाजून घेतलेल्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. जर दळताना खूप जास्त जाड राहत असेल तर तुम्ही थोड्याशा पाण्याचा वापर केला तरी चालेल. आता आपली भाजीसाठी लागणारी पेस्ट बनवून तयार आहे. आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे व मिक्सरमध्ये दळून घेतलेली पेस्ट टाकून घेऊ. आता आपण आपल्या या पेस्टला छान असे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. दोन ते 3 मिनिटांनंतर आता आपल्या पेस्टला छान असे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून घरगुती गरम मसाला. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्यांना 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 1 मिनिटानंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण या भाजीला चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळायला लागली आहे. आता आपण यामध्ये अंडे सोडून घेऊ. त्यासाठी येथे मी 1 अंड वाटीमध्ये फोडून घेत आहे. आता आपण हे फोडून घेतलेलं अंड भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण हे अंड अलगद हाताने भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण अंडे भाजीमध्ये सोडून घेऊ.
भाजीमध्ये अंड सोडून झाल्यानंतर आता आपण या भाजीला 5 मिनिटं कोणत्याही प्रकारे मिक्स करणार नाही. 5 मिनिटांनंतर आता आपली भाजीतील अंडे सेट झाले आहे. आता आपण हे अंडे एका बाजूने पलटी करून घेऊ. आता आपण अशाच प्रकारे भाजीतील सर्व अंडे पलटी करून घेऊ. सर्व अंडे पलटी करून झाल्यानंतर आता आपण या भाजीला अजून 5 मिनिटं चांगल्या प्रकारे उकळून घेऊ. 5 मिनिटं भाजी उकळून झाल्यानंतर आता आपण या भाजीमध्ये 1 टेबलस्पून एव्हरेजचा मटण मसाला टाकून घेऊ. मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण अलगद हाताने हा मसाला भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण अजून 5 मिनिटं ही भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपली अंडे न उकळवता केलेली भाजी बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.